लोकशाहीचा चौथा स्तंभ बिनपगारी आहे. तरीही थेट जनतेशी नाळ जुळलेली असल्यानं समाजाची बांधिलकी व्यक्त करण्यासाठी आपापल्या कुवतीने प्रयत्न करण्याची मानसिकता सर्वांमध्येच असते. गरीब मध्यमवर्गीयांच्या घरी आणि श्रीमंतांच्या घरी वृद्ध जेव्हा नकोसे होतात तेव्हा वृद्धाश्रमातील गर्दी लक्षणीय असते. अशावेळी आईवडिलांची उणीव या वृद्धांसोबत काही वेळ देऊन भागवावी असं आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश पालकर यांनी व्यक्त केले. आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण वृत्तपत्राचा वर्धापन दिनानिमित्त मराठी पत्रकार दिनी स्वर्गीय माँसाहेब तथा मीनाताई ठाकरे यांची जयंतीचं औचित्य साधून मातोश्री वृद्धाश्रम कोंडिवते येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महाडचे अध्यक्ष सुरेश शिंदे यांनी रायगड जिल्हाध्यक्ष संतोष घरटकर यांच्या विशेष प्रयत्नांतून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार दिनाच्या उपक्रमांप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार पालकर बोलत होते. याप्रसंगी मातोश्री वृद्धाश्रमातील स्वराज्य निवारा सेंटरचे संचालक अनिकेत यांनी गेल्या काही वर्षांमध्ये भिक्षेकरी, हरवलेल्या व्यक्ती, मनोरुग्ण तसेच बेवारस अनाथ व्यक्तींना देखील वृद्धाश्रमामध्ये आणले जात असून आम्ही हरवलेल्या 8 व्यक्तींच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत पाठविले. काही वर्षांपूर्वी आश्रमाची बदनामी करण्याचा प्रयत्न मीडियाकडून झाला होता. आमच्या पाठीशी मीडियाचेच पत्रकार सुरेश शिंदे ठामपणे उभे राहिले असं सांगून पत्रकार दिनाच्या सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रल्हाद ठाकूर, अशोक उमरठकर तसेच पाटणे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बंधूंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकार वृत्तपत्र चालू केलं आणि त्या वृत्तपत्रानंतर आता त्यांची आज जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त आज आम्ही सर्व पत्रकार बंधू राजेवाडी येथील स्वराज्य निवारा या वृद्धाश्रमामध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आमच्या संघटनेच्या वतीने या ठिकाणी फलवाटप, त्याच पद्धतीने गोडधोड असं आणि शाल वाटप केलं आहे. आमच्यासोबत आहेत आमच्या कोकण विभागाचे अध्यक्ष पालकर साहेब, त्याच पद्धतीने या जिल्ह्याचे उपजिल्हा अध्यक्ष संतोषजी घरटकर. आज आमच्या मनामध्ये असं आलं नेमकं या योगायोग म्हणजे याच दिवशी आज स्वर्गीय महासाहेबांची जयंती देखील आहे आणि या जयंतीनिमित्त याच त्यांच्या नावाने सुरू केलेल्या या पावनभूमीत आम्हाला आज कुठंतरी फलवाटप करताना किंवा त्यांना जे अनाथ आहेत या अनाथ आश्रमामधील वृद्धांना कुठंतरी आम्हाला काहीतरी द्यायची जी संधी लाभली याच्याबद्दल आम्ही खरंच आमचं स्वतःचं भाग्य समजतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 42,000 पत्रकारांची नोंदणी ज्यामध्ये आहे असा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, ज्यांच्या माध्यमातून आम्ही रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामध्ये आज राजेवाडीचा मातोश्री वृद्धाश्रम म्हणजे आत्ताचा जो स्वराज निवारा केंद्र जे आहे येथे आम्ही शाल आणि लाडू वाटप, केळी वाटप याद्वारे पत्रकार दिनाचा आज आम्ही कार्यक्रम आयोजित केला. महाडचे अध्यक्ष सुरेशजी शिंदे आणि रायगड कार्याध्यक्ष संतोषजी घरटकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम करताना एकीकडे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण या मराठी वृत्तपत्राचे स्मरण करून आम्ही जो वर्धापन दिन दर्पणचा साजरा केला, त्यासोबतच योगायोगाने या वृद्धाश्रमात येऊन आम्ही मातोश्री मीनाताई ठाकरे यांची जयंती देखील आमच्याकडून साजरी झाली. याचा एक आम्हाला वेगळा आनंद वाटतोय. आज ह्या उपक्रमाद्वारे आम्ही बेघर, पीडित, वृद्ध तसेच बेवारस म्हणता येईल अशा पद्धतीच्या सर्व प्रकारच्या व्यक्तींच्या डोळ्यातील अश्रूंना कुठेतरी टिपण्याचा प्रयत्न केला. याचा आम्हाला एक सार्थ अभिमान वाटतो आणि आम्हाला ही संधी मिळाली तर रोज संधी घेणारा ह्या निवारा जो आश्रम आहे यांचं किती कौतुक करावं हे आम्हाला प्रश्न पडतोय. धन्यवाद.